छत्रपती शिवराय, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आपल्या बीड शहरातील मेजर अनुव्रत वीर हे गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। बीड मध्ये नवीन रेल्वे स्टेशन होत आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी इथल्या कार्यकर्त्यांनी, कुठलाही गटतट असेल, अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवसापासून या ठिकाणी कलेक्टर, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन या सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे। अनुव्रत हे मागच्या वेळेस सुद्धा उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते, आता ते दुसऱ्यांदा या ठिकाणी उपोषण करतायत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। संपूर्ण देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाला प्रशासनाकडून का दिरंगाई होते हे काही कळायला मार्ग नाही। आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत। या लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान अधिकार राज्यघटनेमध्ये मिळालेला आहे, सगळ्यांना समान अधिकार मिळाला आहे। आणि अशा वेळेस या ठिकाणी इथल्या कलेक्टरनं, इथल्या प्रशासनानं, इथल्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन एवढ्या मोठ्या महापुरुषाचं नाव तात्काळ द्यायला पाहिजे होतं, परंतु अजूनही या देशामध्ये विषमतावाद आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या मी आत्ताच बोलू इच्छित नाहीये। परंतु इथले लोकप्रतिनिधी, ते लोकसभेचे खासदार असतील, आमदार असतील, सर्व पक्षीय नेते असतील, ते काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन अशा पद्धतीनं या रेल्वे स्टेशनला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे। बीड मधले व्यापारी असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, बाबासाहेबांनी काय एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं काम केलेलं नाहीये। या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, या देशाला कायद्याचं राज्य मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान अधिकार दिला पाहिजे। अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशासाठी काम केलं आणि म्हणून या राज्यघटनेमुळे हा देश गेली 75 वर्ष राज्यघटना या देशाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत चाललेली आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या महामानवाला दुर्लक्षित करता येणार नाही याची जाणीव सगळ्यांना असायला हवी। आणि म्हणून मी आता जाताना कलेक्टरना फोन करेन, SP ना फोन करेन, इथले खासदार असतील, आमदार असतील त्यांच्याशी बोलेन, इथले मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलेन, त्यांना सांगेल की कलेक्टरांनी काय प्रस्ताव पाठवला का, पाठवला म्हणतात ते, पण काही हरकत नाही। कलेक्टरांशी बोलून हा प्रस्ताव महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये आणावा लागेल। कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतरच हा रेल्वे प्रशासनाकडे त्याची फाईल जाईल आणि तो पाठपुरावा करण्यासाठी माझा प्रयत्न राहील। आणि हे जर अशाच पद्धतीनं रेंगाळत राहिलं तर निश्चितपणे राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये अनेक खासदारांना उभं करून त्या ठिकाणी हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न आम्ही करू। पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 31 तारखेपासून पार्लमेंटचं सेशन सुरू होत आहे।
त्या ठिकाणी मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून या उपोषण करता हा इथे बसलेला आहे, नामांतर व्हावं, नाव मिळावं बाबासाहेबांचं आणि ते देण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती त्या निमित्तानं मी त्यांना करणार आहे. थोडी वाट बघूया. माझं असं म्हणणं आहे वीरजी की ठीक आहे, तेवढ्या पुरतं उपोषण, तेवढ्या पुरतं आंदोलन वगैरे ठीक आहे. नामांतराला सुद्धा 17-18 वर्ष लागलीच. शेवटी आपण सगळेजण यशस्वी झालो त्याच्यामध्ये. ठीक आहे, थोडा वेळ लागेल, परंतु आमरण उपोषण करून स्वतःच्या जीवाचा नुकसान, शरीराचं नुकसान होता कामा नये याही मताचा मी आहे. प्रशासनानं या संबंधातली दखल घेतलेली आहे आपली, आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की आपण जास्त वेळ उपोषण न धरता जो लोकशाहीचा मार्ग आहे, लोकशाहीचा हाही मार्ग आहे तुमचा, परंतु शारीरिक इजा स्वतःला करून घेऊन ते योग्य वाटणार नाही, म्हणून त्याची आपल्या उपोषणाची दखल शासनाने घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी उपोषण सोडता आलं तर सोडा. आपल्या सगळ्यांच्या समवेत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो.